नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनुप नागपुरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या या शॉर्ट व्हिडिओजमध्ये. मित्रांनो, आपण बघत होतो UDCPR आणि UDCPR मध्ये आजचा टॉपिक आहे कॅल्क्युलेशन ऑफ बिल्ट अप एरिया फॉर द प्रपोज FSI. हा बघा की बरेचसे लोक किंवा बऱ्याचदा यामध्ये बऱ्याचशा लोकांना कन्फ्युजन आहे की साधारणतः बिल्टअप एरिया कसा घेतला जातो किंवा कोणत्या कंडिशनमध्ये आपण काढतो. तर बिल्टअप एरियाच्या दोन कंडिशन्स लक्षात ठेवायच्या. जसं की तुम्हाला माहित आहे की आपल्याला ओल्ड पद्धतीनुसार किंवा जी काही जुनी पद्धत होती, जो की ओल्ड रूल होता, त्या ओल्ड कंडिशन मध्ये काय होतं की साधारणतः आपल्याला एक फ्री FSI मिळत होता. जसं की असा DCPR जो होता ओल्ड, त्यामध्ये आपल्याला काय की साधारणतः फ्री सरफेस मिळायचा किंवा फ्री FSI मिळायचा. म्हणजेच काय 15% बाल्कनीसाठी मिळत होता, 15% बाल्कनीसाठी, ओके, आणि 20% हा टेरेससाठी फ्री FSI दिला जात होता. आणि काही कॉर्पोरेशनमध्ये जो की पॅसेजचा फ्री FSI आहे, हा पण काही प्रीमियम पे केल्यानंतर हा पण फ्री द्यायचे. बरोबर, हा सगळीकडेच नव्हता, पण काही ठिकाणी तुम्हाला किंवा काही म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये अशा पद्धतीचा पॅसेजचा जो काही FSI आहे तो फ्री ऑफ कॉस्ट द्यायचे काही प्रीमियम पे केल्यानंतर. पण यामध्ये काय होतं की बाल्कनीचा जो 15% आणि टेरेसचा जो 20% होता, अशा पद्धतीने तुम्हाला एक साधारणतः FSI दिला जायचा. यामध्ये कंडिशन काय होती की जो की 15% आहे तो आहे त्याच फ्लोर प्लेटवर वापरण्यात यायला पाहिजे. सगळ्यात पहिली कंडिशन होती. म्हणजे फर्स्ट फ्लोअरचा जर का बाल्कनी तुम्हाला टाकायची असेल तर तो तिथेच युटिलाइज व्हायला पाहिजे. फर्स्ट फ्लोअरचा 15% बाल्कनी FSI तुम्ही सेकंड फ्लोअरला करू शकत नाही किंवा थर्ड फ्लोअरला करू शकत नाही. ही कंडिशन त्यामध्ये एक टाकलेली होती. आणि त्या पर्टिक्युलर केसमध्ये पी लाईन किंवा प्रोजेक्शन लाईन हा क्रायटेरिया नव्हता, जो की UDCPR 2020 मध्ये आणण्यात आलाय. म्हणजेच काय, त्यावेळेला ज्यावेळेला आपण बिल्टअप एरिया कॅल्क्युलेट करत होतो मित्रांनो, त्यावेळेला तो बिल्टअप एरिया कॅल्क्युलेट करताना कोणत्या पद्धतीने साधारणतः कॅल्क्युलेट केला जायचा हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. कारण त्यावेळेला काय व्हायचं की बराचसा जो पार्ट आहे तो आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट द्यायचा. म्हणजेच काय, जो की प्रोजेक्शन पार्ट आहे साधारणतः बाल्कनी, ओके, सर्व्हिस डक्ट, ही बाल्कनी किंवा ही कॉमन बाल्कनी, सर्व्हिस डक्ट, हा लिफ्टचा जो पार्ट आहे तो, त्याच्यानंतर ही लिफ्टचा जो पार्ट आहे तो, त्यानंतर हा सर्व्हिस डक्ट, अशा पद्धतीचा जो पार्ट आहे मित्रांनो, तो त्यावेळेला आपल्याला फ्री FSI म्हणून युटिलाइज करत होतो आपण, किंवा तशा पद्धतीने फ्री FSI आपण तिथे युटिलाइज करत होतो. पण आताच्या केसमध्ये काय झालं किंवा आताच्या कंडिशनमध्ये ज्यावेळेला आपण ॲज पर द UDCPR बिल्टअप एरिया बघतो, हा UDCPRचा बिल्टअप एरिया बघताना तुम्हाला कंडिशन काय आहे की UDCPR काय सांगतो मित्रांनो, UDCPR सांगतो की ज्या वेळेला तुम्ही बिल्टअप एरिया कॅल्क्युलेट करता त्यावेळेला तुम्हाला पी लाईन कंडिशन यूज करायची आहे. आणि ही पी लाईन कंडिशन काय आहे तर जेवढाही प्रोजेक्शनचा पार्ट आहे तो तुम्हाला त्यामध्ये इन्क्लूड करायचा आहे. मग यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की बाबा रे, तिकडे तर आम्हाला साधारण अशा पद्धतीचा फ्री FSI मिळायचा, म्हणजे बाल्कनीसाठी, टेरेससाठी फ्री मिळायचा. तर इथे आपल्याला काही प्रीमियम पे करून ॲन्सिलरी एरिया मिळत असतो. बरोबर आहे, काही प्रीमियम पे करून आपल्याला ॲन्सिलरी FSI मिळतो, जो की 60 किंवा 80% आपण 15 किंवा 10% हा पे करून आपण तो युटिलाइज करू शकतो. म्हणजेच काय, ठाणे आणि पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये, ठाणे आणि पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये 15% एवढा प्रीमियम तुम्हाला पे करावा लागेल आणि बाकी अदर ऑथॉरिटीजमध्ये 10% एवढा प्रीमियम पे करून तुम्ही तशा पद्धतीने ॲन्सिलरी FSI तुम्ही त्या पर्टिक्युलर एरियासाठी वापरू शकता. यामध्ये एक ॲडव्हान्टेज असा दिला गेला आहे की जसं की तुम्हाला मी सांगितलं की बाल्कनी किंवा टेरेसचा जो काही FSI होता तो तुम्हाला आहे त्या फ्लोअरचा त्याच फ्लोअरवर वापरायचा होता. इथे अशा पद्धतीचं कोणतंही कंपल्शन टाकलेलं नाही. तुम्हाला वाटत असेल त्या पद्धतीने तुम्ही तो FSI यूज करायचा आहे. नेक्स्ट, आता यामध्ये बिल्टअप एरिया काढताना कोणत्या मी गोष्टी डिडक्ट करायला पाहिजे, तर फक्त जे काही सर्व्हिस डक्ट असतात, बघा, जे काही सर्व्हिस डक्ट असतील तेच तुम्हाला फक्त इथे
लिफ्टसाठी असणारा डक्ट म्हणजेच लिफ्ट डक्ट, सर्व्हिस डक्ट, हेच तुम्हाला फक्त इथे काय केले जातात, एक्सक्लूड केले जातात तुमच्या बिल्टअप एरियापासनं. लक्षात घ्या. म्हणजेच काय, सगळा तुम्हाला बाल्कनी सुद्धा तुम्हाला बिल्टअप एरियामध्ये मेजर करायची आहे. म्हणजेच काय, तुम्हाला जी रेड बॉर्डर, आउटर टू आउटर रेड बॉर्डर दिसते, हा सर्व पोर्शन तुम्हाला बिल्टअप एरियामध्ये मेजर करायचा आहे. आणि जिथे तुम्हाला फ्रंट येलो लाईन दिसत आहेत, तो एरिया तुम्हाला फ्री दिला जातो किंवा तो बिल्टअप एरियामधनं डिडक्ट केला जातो किंवा त्याला बिल्टअप एरिया मानत नाही. म्हणजे मग या केसमध्ये पॅसेज असू दे, लॉबी असू दे, स्टेअरकेस सुद्धा तुम्हाला बिल्टअप एरियामध्ये इन्क्लूड करावं लागेल. या केसमध्ये अँसेलरी FSI किंवा अँसेलरी एरिया तुम्ही युटिलाइज करू शकता आणि तो युटिलाइज करताना तुम्हाला कोणत्याही फ्लोअरवर त्याला युटिलाइज करता येतो. इथे कोणतंही कंपल्शन नाही की बाबा रे पहिल्याच फ्लोअर, दुसरा फ्लोअर, तिसरा फ्लोअर असं कंपल्शन नाही. मला वाटत असेल तर मी पूर्ण अँसेलरी FSI हा टॉपला युटिलाइज करू शकतो किंवा टप्प्याटप्प्यामध्ये सगळीकडे वापरू शकतो. डिपेंड अपॉन दॅट पर्टिक्युलर ओनर, त्याच्यावर तो डिपेंड करतो कसा वापरायचा. अशा पद्धतीने साधारणतः बिल्टअप एरिया काढला जातो. आता यामध्ये जे प्रोजेक्शन्स दिले जातात, पी लाईनचे जे काही प्रोजेक्शन्स आहेत ते आपल्याला काही क्रायटेरियानुसार घ्यायचे असतात. म्हणजे साधारणतः यामध्ये काही क्रायटेरियाज असतात की बाबा रे प्रोजेक्शन किती असायला पाहिजे, कसे असायला पाहिजे, किंवा ज्या वेळेला आपण एखादी कॅनोपी टाकतो किंवा कॅनोपीज असायला पाहिजे की नाही. मग स्पेशल बिल्डिंग असेल तर तिथे किती कॅनोपीज असायला पाहिजे, एक असायला पाहिजे की त्यापेक्षा जास्त असतील तर चालेल का, त्याला परमिशन आहे का, ह्या सर्व गोष्टी आपण बघूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. पुन्हा तुम्हाला अजून एकदा विनंती आहे की जर का व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जर का काही सजेशन असतील किंवा तुम्हाला आवडत असेल तर कमेंट सुद्धा करा. थँक्यू सो मच. भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू गाईज.